हर्षवर्धनजी, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता आपण बघितलं की काँग्रेसला आधी जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्याही पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि त्याच वेळेस जशी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवली होती तशीच योजना जी आहे ती जीविका दीदी योजना जी आहे ती बिहारमध्ये होती। या योजनांचा फायदा हा एनडीएला झाला आणि त्यामुळे काँग्रेसला अपयश आलं की जंगल राज चा जो मुद्दा होता जो एनडीएनं मोठ्या प्रमाणात खरं तर लालू प्रसाद यादवांच्या विरोधात उचलला होता याचा फटका काँग्रेसला बसला, काय वाटतं? या सर्व गोष्टींची जरूर समीक्षा होईल, जशी विजयाची समीक्षा होईल तशी पराभवाची होईल आणि जे मूळ मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना ते तर अबाधित आपल्या ठिकाणी आहेतच। आता बिहारमध्ये गरिबी आहे आणि अजूनही तिथली गरिबी कमी होऊ शकली नाही हे सत्य आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बिहारचं जे दरडोई उत्पन्न आहे हे 10,000 रुपयांच्या आसपास एका परिवाराचं आहे। अशा वेळेस 1 वर्षाचं उत्पन्न हे निवडणुकीच्या तोंडावर दिलं जातं, त्याचा एक ॲडव्हान्टेज तर तो मिळणारच त्यांना आहे। मात्र ते मुद्दे आणि इतर जे काही मुद्दे आहेत म्हणजे 100% जो मुद्दा आहे तो काही ओट चोरीच्या अनुषंगाने आहे असं नाही, त्याच्यासोबतही जे पॅरलल जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्या ठिकाणी आहे आणि नेरेटिव्ह सेट नावाचा जो शब्द आहे हा भारताच्या राजकारणामध्ये भाजपने दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या अनुषंगाने देखील काही काळ हा निवडणुकीवर त्याचा प्रभाव पडतोय असं दिसतंय। त्यामुळे त्यातूनही जरूर आम्हाला काही शिकता येतील, जे पराभूत झाले तेही शिकतील, जे विजय झाले तेही शिकतील आणि ही विचारांची लढाई पुढे लढत राहू। शेवटी लोकशाही वाचवणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि लोकशाहीची गळचिपी होत आहे हा आमचा कळीचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याला घेऊन आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वात पुढे कार्यरत राहू। धन्यवाद। अगदी नक्कीच धन्यवाद हर्षवर्धन सपकाळजी, आपण साम टीव्हीशी बोललात, ही प्रतिक्रिया दिलीत आणि पुन्हा एकदा अभिनंदन प्रवीण दरेकरजी आणि आपलेही धन्यवाद, आपण साम टीव्हीवर ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।